धन्यवाद. प्रेज लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. मी सर्वप्रथम पास्टराच्या मंडळीचे आभार मानतो की त्यांनी मला पुन्हा एक संधी दिली. मी परमेश्वराची सेवा करू. आवाज येतो व्यवस्थित? परमेश्वराची सेवा करण्याची मला पुन्हा एक संधी दिली आणि मी खरं सांगतो मला आज फार आनंद होतो. आणि जेव्हा जेव्हा सोलापूरला येतो मला फार आनंद होतो, कारण की परमेश्वराचं वचन सांगतं की जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात उपस्थित होतात तिथे मी आहे. आणि आज परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि जिथे परमेश्वराची उपस्थिती असते तिथे आनंद असतो. हालेलुया, हालेलुया. आज जे कोणी इथे आलेले आहेत, जे कोणी इथे उपस्थित आहेत किंवा जे वाजवते आहेत ते परमेश्वराचा अनुभव घेतल्याशिवाय जाणार नाही. विश्वास ठेवा की आज तुम्ही रिकामे जाणार नाही. परमेश्वराची शांती, परमेश्वराची पवित्र आत्मा तुमच्याबरोबर आणि घेऊन तुम्ही तुमच्या कुटुंबात जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला माहीत नाही की आज तुम्ही जर आज इथे कोणत्या परिस्थितीत आला आहात, तुमच्या चर्च येण्यासाठी काय मागचा उद्देश काय आहे, तुमच्या काय गरजा आहेत, परमेश्वराकडून तुमच्या काय मागण्या आहेत, तुम्ही परमेश्वराकडून काय अपेक्षा करता किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे. पण मी आज तुम्हाला नक्की खात्रीने गोष्ट सांगतो की आज परमेश्वराला तुमच्याकडून काय बोलायचं आहे किंवा तुमच्याकडून काय अपेक्षा आहे हे आज आपल्याला नक्की करणार आहे. हालेलुया. चला तर आपण वचनांकडे जाऊया. आपण उत्पत्ती याचा 12वा अध्याय यातून 1 ते 3 वचन वाचूया. कोणी माझ्यासाठी वाचेल का? उत्पत्ती याचा 12वा अध्याय 1 पासून 3 वचन. हालेलुया. तर धन्यवाद वाचल्याबद्दल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आता ह्या वचनामध्ये आपणास प्रथम हे दिसून येते की परमेश्वर अब्राहामाशी बोलला. बरोबर. परमेश्वर पहिलं वचन आहे, परमेश्वर अब्राहामाशी बोलला. तर प्रियानो, अब्राहामाबद्दल मी तुम्हाला सांगतो, बायबल प्रकारे अब्राहाम हा 4था व्यक्ती होता ज्याने परमेश्वराने ज्याच्याशी संवाद साधला. मनुष्यामध्ये, पुरुषामध्ये पहिला त्याने संवाद साधला तो आदामाशी. आदामानंतर त्याने संवाद साधला केनशी. केनानंतर त्याने संवाद साधला नोहाशी. आणि जेव्हा नोहाशी संवाद साधला तेव्हा जलप्रलय झाला आणि त्याच्या हजारो वर्षानंतर त्याने अब्राहामाशी संवाद साधलेला आपल्याला दिसतो. आता परमेश्वराने अब्राहामाशीच का संवाद साधला? कारण की शास्त्रामध्ये हा अब्राहामाचा होता आहे. अब्राहामाशी त्यांनी ही गोष्ट का केलेली आहे? तर बघा, अब्राहामाचा पिता तेरा होता हा बाबिलोन ह्या राष्ट्राचा एक मूर्तिकार होता. आणि त्या काळामध्ये बाबिलोन राष्ट्र हे पूर्णपणे मूर्तिपूजेकडे आणि कामातुरपणामध्ये आणि अमंगळपणामध्ये भ्रष्ट झालेलं होतं. काय झालं होतं? भ्रष्ट झालेलं होतं. अब्राहामचा पिता मूर्तिकार होता. तो त्या बाबिलोनच्या ज्या देवी देवतांच्या मूर्ती जो काढायचा, त्या मूर्ती तो शिल्पकार होता आणि तो फार संपन्न होता. भरपूर ऐश्वर्य होतं त्यांच्याकडे. पण आपल्याला हे कळतं की परमेश्वर, आपल्याला शास्त्र सांगतं की अब्राहाम हा सात्विक मनाचा होता. आणि जरी तो त्या राष्ट्रामध्ये राहत होता तरी देखील तो भ्रष्ट झालेला नव्हता. तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. त्याच्या मनामध्ये परमेश्वराचं भय होतं. त्याच्याबरोबर जेवढी दुष्टता होती, जेवढा अमंगळपणा होता, त्याने स्वतःला त्या अमंगळपणाला, त्या दुष्टताला आपल्यामध्ये अनुसरून घेतलं नव्हतं. तो परमेश्वराच्या वचनांप्रमाणे किंवा सात्विकपणाने जात होतं आणि म्हणून परमेश्वराला तो आवडला होता आणि परमेश्वराने त्याच्याशी संवाद साधला होता. आणि जर आज आपण सुद्धा भ्रष्ट नाही आहोत, आपण ह्या मंगळ जगामध्ये सात्विक आहोत, तर विश्वास ठेवा परमेश्वर देखील आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
परमेश्वर आपल्याला बोलतो की तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोड. जर आपण वचन नीट वाचलं की आपल्याला परमेश्वर दिसले की परमेश्वराने अब्रामाला सांगितले. म्हणजे परमेश्वर एक प्रकारची त्याला आज्ञा देत आहे. काय देत आहे? आज्ञा देत आहे. तिथं बोलतो की तू आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेन त्या देशात जा. का? कारण की परमेश्वराची इच्छा नव्हती की अब्राहमाचा नाश व्हावा. कारण की परमेश्वराने जाणले, परमेश्वराने पाहिले की अब्राहम हा भ्रष्ट लोकात आहे, पापी लोकात आहे व तो सात्विक मनाचा आहे आणि त्याचा नाश व्हावा अशी परमेश्वराची इच्छा नव्हती. म्हणून तो म्हणाला की मी सांगेन त्या देशात जा, तू तुझे आई बाप, तुझे नातेवाईक, तुझ्या बापाचं घर हे सगळं सोड आणि मी सांगेन त्या देशामध्ये जा. म्हणजे तू आशीर्वादित होती. आता बघा, परमेश्वराच्या लेकरांनो, जेव्हा परमेश्वराने अब्राहमाला एक आज्ञा दिली, परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं की मी सांगेन त्या देशात जा, ही परमेश्वराने अब्राहमाला दिलेली एक आज्ञा होती. पण जेव्हा परमेश्वर अब्राहमाला हे बोलतो, त्याच्यामध्ये आपल्या परमेश्वराची महानता पण दिसून येते. त्या एक आज्ञेबरोबर परमेश्वराने अब्राहमाला 7 आशीर्वाद दिले. किती आशीर्वाद दिले? 7. आपण वाचूया आशीर्वाद. पुढे वाचा, वचन तुम्हाला सांगतो काय आहे. 2ऱ्या वचनापासून वाचा. 2ऱ्या वचनापासून. मी तुझ्यासमोर मोठे राष्ट्र घालीन. मी वाचून दाखवतो तुम्हाला त्याचे 7 आशीर्वाद. मी तुला आशीर्वादित देईन, तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करेन, तुझे नाव मोठे करेन, तू आशीर्वादित होशील. तुझे अनिष्ट चिरणाऱ्याचे मी अनिष्ट चिंतेन, तुझे अभिष्ट चिंतणाऱ्याचे मी अभिष्ट करेन आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हालेलुया, प्रेज गॉड. परमेश्वराने अब्राहमाला एक आज्ञा दिली. कुठली आज्ञा दिली? की उठ, आपल्या आईबापाचं, आपल्या नातेवाईकांना सोड, आपल्या बापाचं घर सोड, आपलं राष्ट्र सोड आणि मी सांगेन त्या देशात जा. ही एक आज्ञा अब्राहमाला दिली आणि त्याच्याबद्दल त्याला 7 आशीर्वाद दिले. हालेलुया. किती आपला परमेश्वर किती मानतो. आपण त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा करतो की परमेश्वर आम्हाला हे दे. पण परमेश्वर म्हणतो की मी तुला त्याच्या जास्त पटीने आशीर्वादित करेन. आपण रोज प्रार्थना करतो, परमेश्वर मला आशीर्वादित कर, माझी ही प्रॉब्लेम आहे, मला ह्या गोष्टीचा ताण आहे, मला ईश्वर दे, मला सामर्थ्य दे, माझं रक्षण कर. सगळं बोलतो की मला ह्या गोष्टीची गरज आहे. परमेश्वर म्हणतो मी सगळं करेन, मी तुझ्यासाठी सगळं करेन. सर्वात आधी तू भ्रष्ट होऊ नकोस. कारण की त्याने अब्राहमाला भ्रष्ट होऊ दिले नाही. ज्याप्रमाणे अब्राहम त्या भ्रष्ट देशात होता, त्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो की मी तुझ्यासाठी सगळं करेन, पण आधी तू भ्रष्ट होऊ नकोस. तू सात्विक राहा आणि माझी आज्ञा पाळ. तू माझी एक आज्ञा पाळ. मी तुझा परमेश्वर आहे. मी तुला 7 वेळा आशीर्वाद देणार आहे. मी तुझ्या शत्रू पुढे तुला मोठे करेन, मी तुला संपन्न करेन, मी तुला निरोगी ठेवीन, मी तुला दीर्घ आयुष्य ठेवीन, मी तुझं संरक्षण करीन आणि तुझ्या संकट समयी मी तुला मार्ग देखील दाखवेन. पण तू माझी एक आज्ञा पाळ. हालेलुया. आपल्याला किती जण परमेश्वराच्या एका आशीर्वादासाठी रात्रंदिवस प्रार्थना करतात? बरं सांगा, किती जण रात्रंदिवस प्रार्थना करतात? पण आपला परमेश्वर काय म्हणतो? तू भ्रष्ट होऊ नकोस. तू स्वतःच्या मनाचं, स्वतःच्या जीवाचं रक्षण कर. तो म्हणतो तू कर. तू केलास, मी तुझ्यासाठी 7 गोष्टी करेन. हालेलुया. आपण एक वचन वाचूया, कारण की परमेश्वराचं करीत 2 करीत 6वा अध्याय 16 ते 17 वचन वाचा. 2 करीत देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? नाही, 2 करीत 6 अध्याय 17 ते 18. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, हां, असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. हालेलुया, प्रेज गॉड. परमेश्वर काय म्हणतो? त्यांच्यामधून निघा. त्याने अब्राहमाला म्हटले की तू उठ, त्यांच्यातून निघ. आणि परमेश्वराचं शास्त्र ह्या वचनामध्ये आपल्याला काय सांगतंय की तुम्ही त्यांच्यामधून निघा आणि वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो. आणि अशुद्ध असे त्याला शिवू नका. आज आपल्या आजूबाजूला पण भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या अशुद्ध आहेत, ज्या बायबल प्रकारे भरपूर अमंगल आहेत. भरपूर गोष्टी
गोष्टी अमंगळपणा आहे. पण आपण जेव्हा पवित्र लयामध्ये असतो तेव्हा आपण पवित्र लयासारखं वागतो. पण जेव्हा आपण ह्या पुन्हा जगिक वातावरणात जातो आपण त्या अशुद्ध गोष्टीमध्ये पुन्हा भ्रष्ट केले जातो. पण परमेश्वराचं शास्त्र आपल्याला काय सांगतं की तुम्ही त्यातनं निघा आणि वेगळे व्हा, म्हणजे मी तुम्हाला पिता आणि तुम्ही मला पुत्र आणि त्यांनी असे व्हाल. हालेलुया. त्याचप्रमाणे त्याने परमेश्वराने आम्हाला म्हणाला की तू म्हणत आहे तू उठ, सोडून दे. आज आपल्यामध्ये भरपूर लोक आहेत जगा जातात. परमेश्वर त्यांना म्हणत असतो की उठ, सोडून दे ते व्यसन, सोडून दे ती वासना, सोडून दे तो खोटपणा, तो धूर्तपणा, तो कपटीपणा, तुझ्या मनातला द्वेष, तुझ्या मनातला राग, इतरांबद्दलचं कपट, इतरांबद्दलचा द्वेष ते सोडून दे. आणि मी सांगतो त्या पदात तुम्ही राहा, तू वेगळं होय. हालेलुया. तुम्ही आपण त्याच्या आघाडी जाऊ नये म्हणून परमेश्वराला बोलवतो. बघा ज्या प्रकारे परमेश्वराने आम्हाला म्हटलं की तू उठ, उठ म्हणतोय परमेश्वर, उठ. परमेश्वर असं नाही म्हटलं असतं ना अब्रामाला की अब्रामा मी सांगेल त्या पद्धतीचं. परमेश्वर असं नाही बोलत आपल्या लेकरांशी. तो आपला पिता आहे, बरोबर. तो अब्रामाला म्हटलं असेल की उठ. आता आपण ज्या ठिकाणी काम करतो, आता मी एका ठिकाणी काम करतो, माझा बॉस माझ्याशी प्रेमाने नाही बोलत. आपण भरपूर जण काम करतो, जिथं आपण काम करतो तिथं आपला बॉस आपल्याला म्हणतो ना की आम्ही हे झालं पाहिजे, ते असं कर, हे कर, तुला हे केलं पाहिजे. आपण ते काम करतो. का करतो ते काम आपण? कारण की आपल्याला त्याचं वेतन मिळतं, पगार मिळतो, बरोबर. आपण तिथं कामाला आहोत, आपल्याला एका बॉसने आपल्याला एक आज्ञा दिली, आपल्याला ते करायचं आहे, आपण ते करतो कारण की मला वेतन मिळतं, मला पगार मिळतं. आपण लेकरांना लेकरांना कामं सांगतो, पण लेकर आपली कामं ऐकतात का? कारण की आपण त्यांचे माता पिता आहोत. आपण त्यांचं पालन पोषण करतो, आपण त्यांना वाढवतो, तर ते प्रेमापोटी करतात. जर आपण ह्या जगिक सांभाळ करणाऱ्या गोष्टी आहेत ज्या जगिक पद्धतीने लोक सांभाळतात, ज्या आपल्या जगिक गोष्टी पुरवतात, आपण त्याचं बोलणं एवढं मनावर घेऊन करतो, मग आपला पवित्र पिता ज्या स्वर्गाचा अधिपती आहे, स्वर्गाचा राजा आहे, जर तो आपल्याला आज्ञा देत आहे तर आपण किती अधिक पटीने त्याचं ऐकायला पाहिजे. हालेलुया. शास्त्रामध्ये एक फार छान उदाहरण दिलेलं आहे. मत्तेयाचं 21-28 वचन तुम्ही नंतर रेफरन्स वाचा. त्या 2 आज्ञा मुलांचं गोष्ट आहे. सर्वांना येशू ख्रिस्ताने दिलेला दाखला माहिती असेल, बरोबर. एक शेतकरी असतो, एक मालक असतो, त्याला 2 मुले असतात. तो एका मुलाला म्हणतो की आज तू शेतामध्ये जाऊन काम कर. ठीक आहे. तो काय म्हणतो, हो पप्पा मी जाईन शेतामध्ये, मी फार प्रेम करतो तुमच्यावरती, तुम्हीच माझ्यासाठी सर्वस्व आहात, तुम्ही जे सांगाल ते मी करेन. पण तो शेतात जात नाही. पण दुसरा मुलगा त्याला तो पिता म्हणतो की बघ शेतामध्ये आहे, असं पेरणी केलेलं आहे, जाऊन पाणी बिणी सोड त्या गोष्टीला. तो म्हणतो सारखं सारखं मलाच काय काम सांगता, मीच दिसतो का तुम्हाला? त्याला तो दिसत नाही का? तो एवढं तुम्हाला पप्पा पप्पा करतो, तुमच्या मागं फिरतो, त्याला सांगा की तो ऐकतो ना तुमचं. पण जो दुसरा मुलगा असतो, जो कुरकुर करतो, तो शेतामध्ये कामाला जातो. पहिला मुलगा जो पित्यावरती प्रेम करतो असं दाखवतो, पण तो ते जात नाही. पण दुसरा मुलगा जो पित्यासमोर कुरकुर करतो, पित्याला नाकारतो, पण तो शेतामध्ये जातो. मी तुम्हाला खरं सांगतो, ज्या वेळेला त्याची वाटणी झालेली असणार आहे ना, ज्या वेळेला त्यांची वाटणी झाली असणार आहे ना, सर्वात जास्त वाटा त्या दुसऱ्या मुलाला मिळाला असणार आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचप्रमाणे जर जगिक पिता जेव्हा प्रॉपर्टी वागतो ना जगाची, आपला जगिक पिता जेव्हा आपल्या जगिक प्रॉपर्टी वाटतो आणि जो त्याचं ऐकतो, जो त्याच्या आज्ञा पाळतो, तो त्या पोराला जास्त वाटा देतो. मग तो लहान असू दे, मोठा असू दे, मधला असू दे, नाही, पण तो त्यालाच जास्त देतो जो त्याची आज्ञा ऐकतो. आपला पिता स्वर्गीय पिता आहे, तो स्वर्गाचा राजा आहे. आपली प्रॉपर्टी इथे नाही, आपली प्रॉपर्टी इथे नाही. आपली प्रॉपर्टी कुठे आहे? स्वर्गात आहे. कारण ते शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आपलं नागरिकत्व कुठलं आहे? आपलं नागरिकत्व स्वर्गाचं आहे. वी आर नॉट फ्रॉम हिअर, वी आर फ्रॉम हेवन. आपण इथे फक्त एक कार्यासाठी आलेलो आहे. ते कार्य म्हणजे काय आहे? आपल्याला प्रत्येक गुडघा हा परमेश्वरासमोर टिकवायचा आहे. हे आपलं कार्य आहे आणि त्या कार्याचं वेतन आपल्याला कुठे मिळणार आहे? स्वर्गामध्ये मिळणार आहे. हालेलुया. प्रियानो, जगिक पिता गोष्टीला सांगितलं. आता ख्रिस्ताचं सध्याची जी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो,
ज्या पद्धतीने आपण वावरत आहोत, आपण चर्चला येतो, बांधून येतात, प्लानिंग करतात, आपण भ्रष्ट नाही झाले पाहिजे. आज मी कित्येक चर्च आलो, तिथेच नाही, पुण्यामध्ये पण जेव्हा म्हणजे याला जातो तेव्हा मी बघतो की असं चर्च भरलेलं असतं, सगळ्यांना असं मान खाली घालून चर्चमध्ये हात वर करून तेरी स्तुती मैं करू, आराधना करू, जोरजोरात गाणं म्हणतात. पण जसं त्या चर्चच्या बाहेर जातात त्यांच्या मुखांमध्ये एवढे शिळा असतात, असे एवढे अपशब्द त्यांच्या मुखामध्ये असतात. मग आपलं पावित्र्यता आपण इथेच आहोत का? आपण इथेच स्वच्छ आहोत का? आपण जरी गोष्टीमध्ये गेलो की आपलं जिथलं जे पावित्र्यता आहे ना ती आपण तिथं पाळणं गरजेचं आहे. कारण की पवित्र शास्त्र आपल्याला म्हणतो, आपल्या पृथ्वीला म्हणतो की मी पवित्र आहे, तुम्ही देखील पवित्र असा. जर आपल्या खाली पवित्रता नाही आहे, आपण प्रार्थना करताना असं म्हणजे काही काही लोक करतात की लोक माझ्याकडे किती जण बघतात मग खाली मान घालून मस्त एकदम डोळे झाकून असं प्रार्थना की पवित्र आतमध्ये त्यांच्यावर पूर्ण उतरणार आहे, एकदम असं आतमध्ये भरून जाणार आहे का पवित्र आत नाही, त्या पद्धतीने प्रार्थना करतात. पण जेव्हा ते उठतात, जेव्हा ते परिस्थिती जातात, ते एकमेकांना क्षमा करण्यासाठी त्यांच्या मध्ये ती गोष्ट नसते. त्यांना ते लाज वाटतं, समोरच्याला क्षमा करायला त्यांना लाज वाटते. जे मान लपवून खाली वाकून पवित्रतेमध्ये प्रार्थना करत असतात, पण इतरांना क्षमा करायला त्यांना लाज वाटते, त्यांना कमीपणा वाटतो. अरे ज्या परमेश्वराने आपल्यासाठी, आपल्या पापासाठी आपल्याला क्षमा प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी क्रुसावरती प्राण फेडले, त्याने राज्यात पत्कारले, आपण त्याचे अनुयायी आहोत आणि आपल्याला इतरांना क्षमा करण्यासाठी आपल्याला लाज वाटते. आपल्यामध्ये तो कठोरपणा येतो, म्हणजे आपल्या ठाई अजून भ्रष्टता आहे. आपण पूर्णपणे त्या परमेश्वराला अनुसरून केलेलं नाही आहे. आपली वर्तणूक कशी असायला पाहिजे. एक वचन वाचूया, कारण की बघा जेव्हा आपल्या ठाई ह्या गोष्टी असतात ना तेव्हा आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की मी खरंच प्रवेश ख्रिस्ताचा साधन करतो ना. आता ह्या गोष्टी जेव्हा होत असतात ना त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला परमेश्वराच्या शास्त्राचं, परमेश्वराच्या वचनाचं पूर्ण बोध मिळालेलं नाही. आपण अजून पण अंधारामध्येच चालत आहोत. आपण थोड्या गोष्टी घेतो, थोड्या गोष्टी नाही घेत, आपण चालत फिरत आहोत. आपली वर्तणूक त्या पद्धतीने नाही आहे. एक वचन वाचूया, योहान याचा 3रा अध्याय 20वा वचन वाचा. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही. हालेलुया. काय सांगतं आपलं वचन की जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नये म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही. बघा आज आपण या जगामध्ये वावरत असताना आपण सर्व अंधकारामध्ये आहोत. हालेलुया. आपण सर्व अंधकारामध्ये असतो, कारण की आपल्याला जे आपण करतो ते योग्य वाटतं. आज मी बाहेर कोणाला जाऊन मी माझ्या मुलाला क्षमा नाही करत तर ते मला योग्य वाटतं, कारण की मी त्याचा न्याय करतो इथे बसून की तो तसा आहे. न्याय करण्याचा अधिकार नाही आहे माझ्याकडे, पण मी त्याची कृत्य, मी स्वतःचं कृत्य म्हणतो की नाही माझी कृत्य ही बरोबर आहे, मी जे वागतो ते बरोबर आहे. म्हणजे मी सध्या देखील अंधकारामध्ये आहे, मला प्रकाशाकडे यायचंच नाही आहे, कारण की मला माहिती आहे मी जे करतो ते बरोबर आहे. शास्त्र आपल्याला ते सांगतं. आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्याला अंधकारामध्ये का राहावं लागतं? कारण की सैतान हा आपल्याला प्रकाशाकडे जाऊ देतो. हालेलुया. सैतान हा आपल्याला प्रकाशाकडे जाऊ देत नाही, कारण की सैतान आपल्याला प्रकाशाकडे जाण्यापासून सर्व गोष्टीपासून रोखतो. कारण की त्याला माहिती आहे की जर आपण प्रकाशाकडे गेलो तर आपल्याला आपल्या गोष्टी कळेल. आता मला सांगा, आपण अंधारामध्ये असताना आपल्याला कुठल्या गोष्टीचा अंदाज येतो का? आपण चाचपतो, सगळ्या गोष्टी चाचपतो. हां इथं आता जर आपली लाईट गेली घरामध्ये, माझी डबी शोधायला पण आपल्याला चाचपावं लागतं. अरे कुठे ठेवली, इथं वर आहे, माळ्यावर आहे, खाली आहे, स्टँडवर आहे, ह्या गोष्टी चाचपतो. त्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, आपण त्या गोष्टीचा शोध करतो की हां हे इथं हे आहे. त्या गोष्टीचा आपण अंधारात करतो, आपल्याला गोष्टी कळत नाही. आणि शास्त्रात लिहिलेलं आहे की जिथे अंधार आहे तिथे काय आहे? दात खाणे आणि रडणे आहे. परमेश्वराच्या मध्ये आपल्याला प्रकाशात यायचं आहे, पण सैतान जो आहे तो आपल्याला अंधारात मध्ये ठेवतो. त्याची इच्छा नाही की आपण प्रकाशात जावं आणि आपण आपल्या आशीर्वादापासून दूर राहावं आणि आपण अंधारामध्ये राहावं, म्हणून तो आपल्या बुद्धीवरती
वर्चस्व घेऊन आपल्याला जगिक गोष्टींमध्ये गुरफटून ठेवून या दुष्ट गोष्टीमध्ये तो गुरफटून ठेवून तो एवढं आपल्याला बिझी करतो, आपल्याला एवढं जजमेंटल बनवतो, आपण इतरांचं नाही करतो आणि आपण सर्वांना आपणही जात नाही प्रकाशाकडे आणि इतरांना पण प्रकाशाकडे जाण्यापासून सांगतो. कारण की कसं आहे, जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो. हालेलुया. शास्त्रात काय लिहिलेलं आहे, जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो. आपल्याला प्रकाशाकडे यायचं आहे. कारण की आपण आज आपले आशीर्वाद, आपल्याला जे परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहे, जे एका आज्ञेचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहे, जर आज आपल्याला ते प्राप्त करायचे आहे तर आपल्याला आपली आतली दुष्टता, आपल्या आतली अमंगळपणा हा दूर करून स्वतःच्या आतल्या सैतानाला दूर करून आपल्याला प्रकाशाकडे यायचं आहे. हालेलुया. हालेलुया. कारण योहान 8:12 मध्ये प्रभू येशू काय म्हणतो, योहान 8:12, पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, योहान 8:12 वचन. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. हालेलुया. प्रेज गॉड. काय म्हणतो येशू, मीच जगाचा प्रकाश आहे. परमेश्वर म्हणतो की उठा, निघा आणि प्रकाशाकडे या. हे परमेश्वराचं वचन आहे. आपण आधीच्या वचनामध्ये ऐकलं. कारण की प्रकाशामध्ये आपल्याला सत्य आहे. कारण की वचन सांगतं की जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो. आणि प्रभू येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. जो माझ्याला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला गॅरंटी देते सगळ्यांना. काय देते? आज तुम्ही गोष्टी बाजारात विकत घेता ना, विचारत असणार किती गॅरंटी आहे, किती वर्ष चालेल, 1 वर्ष चालेल, 2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल. परमेश्वर म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील, म्हणजे सार्वकालिक. हालेलुया. जो कधी नाही संपणार. परमेश्वर तुम्हाला प्रॉमिस करत देतोय, गॅरंटी देते तुम्हाला. हालेलुया. पण सैतान तुमचे आशीर्वाद रोखून ठेवत आहे. जर तुम्ही प्रकाशाकडे आला ना, सैतान पण तुम्हाला रोखू शकणार नाही. सैतानाच्या आमिषाला आपल्याला बळी पडू शकणार नाही. परमेश्वराने अब्राहमाला म्हटले की उठ, आपला देश, आपले नातेवाईक जे सांगतो मी सोड आणि मी दाखवीन त्या देशात जा. अब्राहमाला माहित नव्हतं की त्याला कुठं जायचंय. परमेश्वराने त्याला काहीच नाही बोललं की तू इथं जाऊन जा. परमेश्वराने फक्त एवढंच म्हटलं की उठ, मी सांगेल त्या देशात जा. त्याचप्रमाणे येशू म्हणत आहे मी जगाचा प्रकाश आहे, म्हणजे त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. बघा, परमेश्वराचे नियम येशूने पूर्ण केले. का पूर्ण केले? कारण की आपण नीतिमान ठरवावे. मनुष्याला या जगिक वातावरणामध्ये नीतिमान ठरण्यासाठी फार नियम लावण्यात आले होते. परमेश्वराने भरपूर नियम लावून दिले होते मनुष्याला नीतिमान ठरवण्यासाठी. जेव्हा मनुष्याने पाप केलं तेव्हा परमेश्वराने मनुष्याला नीतिमान ठरवण्यासाठी असंख्य असे नियम लावून दिले. ही गोष्टी करू नको, ती गोष्ट करू नको, ह्या गोष्टी करू नको, ह्या गोष्टी पाळ, ह्या गोष्टी पाळ. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती सर्व नियम पूर्ण केले आणि आपल्याला त्या नियमातनं मुक्त केले. आणि फक्त प्रभू येशूच्या नावावरती विश्वास ठेवल्याने आपल्याला त्याच्यातनं मोकळीकता मिळाली. आणि आपण जेव्हा जेव्हा प्रभू येशूला ग्रहण करतो तेव्हा तेव्हा आपण जुने असे राहत नाही, तर आपण त्याचे निवडलेले विशेष असे लोक होऊन जातो. शास्त्र आपल्याला ते सांगतं. 1 पेत्र दुसरा अध्याय 9 वचन वाचा. पण तुम्ही निवडलेला वंश, हालेलुया. पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात वातावरण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हालेलुया. काय सांगते शास्त्र आपल्याला? की तुम्ही निवडलेले वंश आहात, राजकीय याजकगण आहात, पवित्र राष्ट्र आहात परमेश्वरामध्ये. आणि परमेश्वराने तुम्हाला स्वतःचे लोक असे म्हटलेले आहे.
का? कारण की त्यांनी आपल्याला अंधकारातून काढलेलं आहे आणि आपल्याला प्रकाशातून पाचारण केलेलं आहे. ज्या प्रकारे परमेश्वराने आपल्याला सर्व नियमातून, सर्व पापातून, त्या वधस्तंभावरनं मुक्त केले आणि त्याच्या सांडलेल्या रक्तावरनं आपल्याला शुद्धता मिळाली, आपण त्याला ग्रहण करतो, त्यावेळेसच आपण त्याचे लेकर बनून जातो. आणि त्या क्रूसावरती त्याने आपल्याला निवडलेलं आहे. आपण त्याचे निवडलेले वंश आहोत. आपण साधारण व्यक्ती नाही आहोत. आज जो मनुष्य प्रत्येक जण इथं बसलेला आहे तो साधारण नाही आहे. तुम्ही ख्रिस्ताचे वंश आहात. हालेलुया. काय आहात? एकमेकांना म्हणा की मी ख्रिस्ताचा वंश आहे. माझ्या मागे सर्व आशीर्वाद आहे. माझ्या पित्याने ते आशीर्वाद मला वधस्तंभावरती दिलेले आहे. मी प्रकाशात चालणार आहे कारण की तो मला प्रकाशामध्ये पाचारण करतो. हालेलुया. आणि त्याने काय म्हटलंय? तुम्ही राजकीय याजकगण आहात. आता राजकीय याजकगण म्हणजे काय बघा, जो राजा पण असतो आणि याजक पण असतो. बरोबर? राजकीय याजकगण, तुम्ही याजक देखील आहात. हालेलुया. बघा, शास्त्राप्रमाणे लेवी वंश जे होते हे याजकचं काम करायचे, म्हणजे पालकीय सेवा ते करायचे. पण शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने मल्कीसदकीच्या याजकाप्रमाणे, बरोबर, संप्रदायाप्रमाणे काय बनला? याजक बनला. आता मल्कीसदक कोण होता? एक राजा होता, पण तो याजक देखील होता. बरोबर? तो राजा होता आणि तो याजक देखील होता. पण अब्राहमाने सगळ्यात पहिला दशमांश हा मल्कीसदकीला दिला. बरोबर? आणि जेव्हा अब्राहमाने त्याला दशमांश दिला तेव्हा मल्कीसदकीने अब्राहमाला आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर मल्कीसदकीच्या आयुष्यामध्ये भरपूर भरभराट आली. परमेश्वराने अब्राहमाला 7 आशीर्वाद दिले होते. त्या 7व्या आशीर्वादामध्ये 4था आशीर्वाद वाचा काय आहे? 4था आशीर्वाद, जे तुझे अभिष्ट चिंततील मी त्याचे अभिष्ट करेल. हालेलुया. आपण वाचलात का 7 अभिष्ट? अब्राहमाने त्याला दशांश दिला आणि मल्कीसदकीने त्याला आशीर्वाद दिला की तू आशीर्वादित होशील. परमेश्वराने बघा, आपला परमेश्वर जो आहे ना तो वचनाप्रमाणे चालणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याने अब्राहमाला वचन दिलं होतं आणि ज्याने त्याचं चांगलं केलं परमेश्वराने त्याला देखील संपन्नता दिली आहे. अब्राहमाला मल्कीसदकीने अब्राहमाला आशीर्वाद दिला, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्या बदल्यात परमेश्वराने त्याला भरभराट देखील दिली. हालेलुया. परमेश्वर आपलं लोकांना आशीर्वाद करू. पण अब्राहमाने परमेश्वराचे ऐकले, परमेश्वराने त्याला आशीर्वाद केले. त्याच पद्धतीने ज्या अब्राहमाला ज्याने आशीर्वाद दिला ते देखील आशीर्वाद झाले. प्रभू येशू ख्रिस्त योहान 3:3 मध्ये काय म्हणतो बघा, एकदा वाचा. हालेलुया. आमेन. परमेश्वर काय म्हणतो की नव्याने जन्माला वाचून कोणालाही सोडायला. अब्राहमाने परमेश्वराची आज्ञा ऐकली. अब्राहमाने परमेश्वराची आज्ञा ऐकली. परमेश्वराने त्याला म्हटले की उठ, तू निघून जा. त्याने 7 आशीर्वाद दिले. अब्राहम हा पूर्ण मनुष्य जातीमध्ये नीतिमान ठरवला गेला. त्याला 7च्या 7 आशीर्वाद मिळाले. त्याला त्याचे सर्व आशीर्वाद त्याने त्या आयुष्यामध्ये भोगले. त्याला त्या सर्व गोष्टी मिळाल्या. परमेश्वराने आपलं वचन पूर्ण केलं. परमेश्वराने त्याला सांगितलेल्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आणि तोच परमेश्वर म्हणतो की आज तुम्हाला त्या जगचंद्राकडून होतो की तुम्ही निघा. बघा, परमेश्वराने जेव्हा त्याला आशीर्वाद केले त्याचं नाव अब्राहम. काय होतं? अब्राहम. जेव्हा त्याने परमेश्वराच्या आज्ञा स्वीकारल्या, त्याने परमेश्वराला अनुसरलं, तेव्हा त्याला परमेश्वराने काय नाव दिलं? अब्राहम. नाव कधी ठेवतो आपण आपल्या लेकरांचं नाव कधी ठेवतो? मला 1.5 वर्षापूर्वीच मुलगी झाली, तिचं नाव सियोना ठेवलं. कधी ठेवलं नाव मी? जन्म झाल्यावर नाव ठेवतो ना, का जन्माच्या आधी नाव ठेवतो? कारण की जन्माच्या आधी तर काय आहे तो
आपल्याला काय ठाऊक नसतं. मुलगा आहे मुलगी आपल्याला माहीत नसतं ना. नाही, मी आता तिचं नाव जर योहान ठेवलं असताना ती मुलगी झाली असेल तर मी काय योहानच म्हटलं असतो का तिला? नाही. परमेश्वर म्हणतो की नव्याने जन्माला पासून तुम्हाला स्वर्गात, ठीक आहे. शाऊल, आपण त्याला पौल म्हणतो. बघा, पौल हा परमेश्वराच्या मंडळीचा छळ करायचा. तो इतका त्रासला होता, पण तो कट्टर यहुदी होता. तो नियमशास्त्र पाळणारा माणूस, तो कट्टर यहुदी होता. आणि त्याला वाटायचं नाही की ह्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं राहा. पण तो दिमिश्काच्या मार्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन देऊन म्हटले की तुम्हाला छळ काय करतो. तर त्या क्षणी त्याच्या आयुष्यात कुठली गोष्ट घडली? सगळ्यात प्रथम काय घडलं? त्याची नजर गेली. 3 दिवस 3 रात्र तो काय होता? अंधार. म्हणजे 3 दिवस 3 रात्र तो अंधारामध्ये होता. हालेलुया. तो ह्या जगी गोष्टीमध्ये ज्या वावरत होता, त्याच्या मनामध्ये ज्या गोष्टी दडल्या होत्या, त्याच्या मनामध्ये जो द्वेष होता, जी कपट होती, जो राग होता, त्या गोष्टीमध्ये तो अंधारात होता. आणि परमेश्वराने त्याला त्या गोष्टीच्या अंधारामध्ये ठेवला, कारण की तो स्वतःला ग्रहण करू शकतो. आणि ज्या दिवसानंतर 3ऱ्या दिवशी जेव्हा त्याला परमेश्वरा म्हटले की तू ह्या मनुष्याकडे जा, तुला दृश्य मिळेल, तो तिथं जो आशीर्वादित झाला, त्याच्यावरती पडला होता. 40 दिवसानंतर तो शौल राहिला का? हालेलुया. काय झाला तो? पौल. म्हणजे त्याचं नव्याने जन्म झालं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळला गेला, त्याला जमिनीच्या पोटामध्ये ठेवण्यात आले. 3 दिवस 3 रात्र तो अंधारामध्ये होता. आणि जेव्हा त्याचं पुनरुत्थान झालं तेव्हा तो काय झाला? प्रेरणा काय झाला? तो पवित्र परमेश्वराचा पुत्र असा जन्मला गेला. आणि कुठे गेला? स्वर्गात गेला. तो परमेश्वर एकच आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण अंधारातनं प्रकाशाकडे येतो, ज्या वेळेस आपण अंधारातून प्रकाशाकडे येतो, तेव्हा आपण नव्याने जन्मल्याशिवाय राहत नाही. कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याला सार्वकालिक जीवनाचा प्रकाश मिळेल. कारण की जेव्हा परमेश्वराने सृष्टी निर्माण केली होती, त्याने सर्व केले आणि त्याने प्रकाश जेव्हा निर्माला, तेव्हा त्याने काय म्हटलं की हे छान आहे. काय आहे? अंधारामध्ये त्याने बाकीच्या गोष्टी नाही घडवल्या. मनुष्याला त्याने अंधारामध्ये नाही घडवलं, मनुष्याला त्याने प्रकाशामध्ये घडवलेलं आहे. का त्याने मनुष्याला प्रकाशामध्ये घडवलं? कारण की परमेश्वराची इच्छा नव्हती की तो अंधारामध्ये चालावं. म्हणून त्याने मनुष्याला प्रकाशामध्ये घडवलं. मी एका ठिकाणी परवा दिवशी एक असं सायंटिस्ट बघत होतो की जेव्हा एका स्त्रीचं गर्भधारणा होत असते, जेव्हा ज्या पेशी असतात, ज्याच्याने मुलं क्रिएट होत असतात, जेव्हा बाळ जन्माला येते, जेव्हा ते त्या ट्यूबमध्ये जातं, तेव्हा त्या ट्यूबमध्ये गेलं की एक प्रकाश निर्माण होतो. बघा, यूट्यूबवर आहे ते. तेव्हा पास्टरांनी त्याचं ते लाईव्ह दाखवलेलं आहे. मला माहीत नाही, मी पास्टरांना पाठवले ते. त्याने ते सायंटिफिकली दाखवलं आहे. जेव्हा ते अणू त्या पेशीमध्ये जातात तेव्हा तिथे एक लाईट असा जन्मतो. म्हणजे आपण जेव्हा आईच्या उदरामध्ये आपल्याला जेव्हा प्रथम स्थान जातं, आपण आपल्या मातेच्या उदरामध्ये तिथे प्रकाशित होतो. म्हणजे आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये असताना प्रकाशातून आलेलो आहोत. मनुष्याची निर्मिती सुद्धा प्रकाशामध्ये झालेली आहे. आणि ह्या जगात सुद्धा मनुष्य जेव्हा येत असतो तो प्रकाशातूनच येत असतो. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्याजवळ या, मी जगाचा प्रकाश आहे. ह्या अंधकारातल्या ह्या जगी गोष्टी ज्या बाहेरच्या वातावरणामध्ये आहेत, त्यातून तुम्ही स्वतःला भ्रष्टभूत करून देऊ नका. तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये मिक्स करू नका. तुम्ही त्यामध्ये मिसळून जाऊ नका. म्हणजे जे आशीर्वाद मी तुम्हाला देऊ इच्छितो ते तुम्हाला प्राप्त व्हावे. अरे आज कित्येक आपले बांधव आहेत, कित्येक असे लोक आहेत जे परमेश्वराच्या एका आशीर्वादासाठी रडतात, रात्रंदिवस प्रार्थना करतात की परमेश्वरा मला हे पाहिजे, परमेश्वरा मला. परमेश्वर म्हणतो अरे मी तुला सगळं देतो, मी तुला सगळं, पण माझी एक आज्ञा पाळ, तू भ्रष्ट होऊ नकोस. तू स्वतःला ह्या जगिक वातावरणामध्ये ठेवू नकोस. कारण की तू माझं निवडलेलं वंश आहेस. तू ह्यातनं बाहेर राहा. आज आपण प्रार्थना करतो, सगळ्या गोष्टी करतो. या पवित्र मंदिरामध्ये पवित्रता पाहतो.
इकडचे लोक प्रमित्र आहेत, बाकीच्या चर्चेची गोष्टी करत आहे. पण मी बघतो जसं चर्च सुटतं, मी तरुणांना बघतो ते बाहेर जाऊन धूम्रपान करतात. मी माझ्या बघितलेलं आहे. दुपारच्या वेळेला मध्यप्रवेश करतात, संध्याकाळच्या मध्ये. मग परमेश्वर आशीर्वाद कसं तुम्हाला प्राप्त मिळणार? या जगी गोष्टीमध्ये जर आपण मिळून मिसळून राहिलो, चला त्या गोष्टी बंधन आहेत आपण विचार करू शकतो, पण आपण मनाने पवित्रतेमध्ये आहोत का? आज आपण इतरांना क्षमा करतोय का? आज आपण इतरांबद्दल प्रेम बाळगतोय का? परमेश्वराची सगळ्यात मोठी आज्ञा कुठली आहे? परमेश्वराची सगळ्यात मोठी आज्ञा काय आहे जी मनुष्याला श्रेष्ठ करते? की जशी मी तुझ्यावरती प्रीती केली, तू तशी जगावर प्रीती कर. ही परमेश्वराची सगळ्यात मोठी आज्ञा आहे. ही आज्ञा प्रभू येशूच्या सुरुवातीपासूनची आहे. जर आज आपल्याला आत्मपरीक्षण करायचं, आपण इतरांना प्रीती करतो का? आपल्या शेजाऱ्यावरती आपण प्रीती करतो का? आपल्या मनामध्ये आपली ती प्रीती आहे का? जर आपल्या मनामध्ये प्रीती आहे, जर आपल्या मनामध्ये क्षमा आहे, तर आपण परमेश्वराची निवडलेले वंशज आहोत आणि आपण ह्या जगातून वेगळे केलेले आहोत आणि आपण भ्रष्ट नाही आहोत. आणि जर आपण भ्रष्ट नाही आहोत आणि आपण परमेश्वराला अनुसरून चालतो, तर तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो की जे आशीर्वाद त्यांनी अब्राहमाला दिलेले आहे ते आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळणार, म्हणजे मिळणारच. हालेलुया. बघा, अब्राहमाला त्यांनी 7 आशीर्वाद दिले, एक आज्ञाच्या बद्दल, बरोबर? मोशेला तरी किती आज्ञा दिल्या? 10 आज्ञा दिल्या. म्हणजे 7च्या 70 किती झाले? आपला परमेश्वर मल्टिप्लाय करणारा परमेश्वर आहे. तो एकच गोष्ट वस्तूंनी थांबणार परमेश्वर नाहीये. 10 आज्ञा दिल्या, 7च्या 70 तो क्षमा करतो, तर 7च्या 70 तो आशीर्वाद देणार नाही का तुम्हाला? हालेलुया. 70 आशीर्वाद आपण आपल्यापासून रोखून ठेवलेले आहेत. 70 आशीर्वाद आपण रोखलेले आहेत. एक छोटीशी सिंपल गोष्ट. बघा, मी तुम्हाला माझी साक्ष मी बहुतेक तिकडे फार आधी सांगितलेली आहे. छोटंसं त्यातलं उदाहरण तुम्हाला देतो. मी देखील जटिल अंधारामध्ये भरपूर भरकटलेलो होतो. 2018च्या पूर्वीची गोष्ट आहे. आणि मी परमेश्वराकडे प्रार्थना करणार, पण मी त्या अंधाराकडेच पळत होतो. मला त्या अंधाराकडेच जायचं होतं. मी त्या अंधाराच्या लोभाकडेच होतो की मला ते पाहिजे नाही, मला ते नको. परमेश्वर म्हणतो, अरे ते तुझ्यासाठी नाही आहे. पण मी सैतानाने माझ्या बुद्धीवर अशी पकड घेतली होती. मी त्या अंधाराकडेच पळत होतो. मला त्या अंधाराला मागेच माझं मन लागत होतं. मला त्या अंधाराला गोष्टी हव्या होत्या, पण नाही. मग परमेश्वर म्हणत होतं की नाही, ते तुझ्यासाठी नाही आहे. तू माझा निवडलेला आहेस. माझी इच्छा नाही की तुझा नाश व्हावा. माझी इच्छा नाही आहे की तू संकटामध्ये अटकावा. पण मी त्या गोष्टीकडे चालत होतो. पण एक दिवशी, ज्या दिवशी मी प्रार्थनेला रात्री बसलो होतो, मी तुम्हाला खरं सांगतो, त्या रात्री परमेश्वर माझ्याशी बोलला. आणि मी त्याच रात्री मी कुलभूषण राजेश्वरची अस्त्रांना फोन केला होता की म्हटलं तरी दादा, मी हा निर्णय घेतला, आता मी ती गोष्ट सोडणार. मी दुपारी फोन केला. त्याच रात्री मी परमेश्वराला म्हटलं की परमेश्वरा, मी आता त्या गोष्टीचा विचार नाही करणार, मी ती गोष्ट तिथं सोडणार आहे. आणि ज्या क्षणी मी परमेश्वराला म्हटलं की मी ती गोष्ट सोडणार आहे, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. हालेलुया. मी जेव्हा प्रकाशाकडे आलो, तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये एक गोष्टी संपन्न यायला सुरू झालेली आहे. मी जिथे अडखळत होतो, जिथे मी पडत होतो, परमेश्वराने त्या गोष्टीमध्ये मला सहारा दिलेला आहे. आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे. हालेलुया. जेव्हा आपण निर्णय घेतो की नाही, मला त्या अंधकारात जायचं नाहीये, जेव्हा आपण निर्णय घेतो की नाही, ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नाहीये, परमेश्वर तुम्हाला चेतावणी देत असतो. परमेश्वर तुम्हाला दाखवत असतो की तो अंधकार आहे, तू जाऊ नको. पण तुम्हाला परमेश्वराचा आवाज ऐकण्याची गरज आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की मला परमेश्वर कुठल्या गोष्टीपासून बोलत आहे. तुम्हाला शास्त्रातलं वचन लक्षात असायला पाहिजे की परमेश्वर तुम्हाला काय सांगू इच्छितो आहे. आणि ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तुम्ही निर्णय घ्याल आणि त्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहून परमेश्वराला म्हणाल की हे प्रभू, मला नाही जायचं त्या अंधकारामध्ये, परमेश्वर म्हणतो की तू फक्त मला एकदा हाक मार. तो म्हणतो, मी तुझ्या दाराशी उभा आहे. हालेलुया. मी तुझ्या दाराशी उभा आहे. तू उघड, मी आत येईल. आणि जेव्हा मी आत येईल, तेव्हा तुझं घर प्रकाशाने भरल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आज जर तुम्ही एकाने परमेश्वराला आतमध्ये घेतला, तर तुमच्या पूर्ण घराण्यामध्ये तो प्रकाश येणार आहे. पूर्ण घराण्यामध्ये प्रकाश. परमेश्वर एकासाठी नाही आला, तो सर्वांसाठी आला. आज मी माझ्या आयुष्यामध्ये एकाने परमेश्वराला ग्रहण केलं, पण माझ्या पूर्ण कुटुंबावरती तो प्रकाश आलेला आहे. पण परमेश्वर
परमेश्वराने जी एक अट काय आहे, आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. त्याने अब्राहमाला म्हटलं की उठ, मी सांगेल त्या देशात जा. अब्राहम म्हटलं हा ठीक आहे परमेश्वर, मी जाईन उद्या परवा, मला जेव्हा वेळ मिळेल. नाही, अब्राहमाने काय केलं, तो उठला. काय केलं, तो उठला. त्याने आपली पत्नी घेतली, आपला संसार घेतला आणि तो परमेश्वराच्या सांगितलेल्या ठिकाणी निघाला. त्याला माहीत पण नाही. म्हणून अब्राहम हा सर्वापेक्षा जास्त नीतिमान ठरवला गेलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये. त्याच्यासारखा विश्वास हा कुणी दर्शवला नव्हता. पण त्याने सर्वात प्रथम काय केलं, त्याने परमेश्वराची ती गोष्ट ऐकली, तो उठला. आज परमेश्वर आपल्याशी कसा बोलतो? आज परमेश्वर माझ्या मुखातून बोलत आहे, पास्टरांच्या मुखातून बोलतो. परमेश्वराने आपल्याला पवित्र शास्त्र दिलेलं आहे. परमेश्वर आपल्याला पवित्र शास्त्राप्रमाणे बोलतो. हालेलुया. परमेश्वर शास्त्रामध्ये सांगतो की उठ. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, तुम्ही माझे निवडलेले आहात. अरे मी या वधस्तंभावरती तुम्हाला रक्त देऊन विकत घेतलेलं आहे. बघा, जेव्हा भ्रष्टता ह्या जगामध्ये वाढली, आज भरपूर भ्रष्टता आहे. किती जण एग्री करतात? जेव्हाच्या काळामध्ये पण भ्रष्टता भरपूर झाली होती, बरोबर. सर्व लोक परमेश्वराने नोहाशी पण संवाद साधला. त्याने म्हटलं की मी ह्या जगाचा विनाश करणार आहे, तू तारोबा. मला सांगा, परमेश्वराला ह्या जगाचा विनाश करायला वेळ लागणार आहे का? नोहाच्या काळापेक्षा 1000 पटीने जास्त भ्रष्टता आज आहे ना? किती भ्रष्टता आहे आपल्या हातामध्ये? मोबाईल, बरोबर. मोबाईलपेक्षा जास्त भ्रष्टता काय पाहिजे तुम्हाला? हृदय तर आमची गोष्ट झाली, सगळ्यात पहिले तर तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. मग मला सांगा, परमेश्वराला ह्या जगाला नष्ट करायला किती वेळ लागेल? पण प्रभू येशू ख्रिस्त जो आपला कैवारी आहे, तो परमेश्वराकडे रात्रभर प्रार्थना करतो की नको परमेश्वरा, मी त्याला रक्त देऊन विकत घेतलेला आहे. माझं रक्त हे मोलाचं आहे, मी रक्त सांडले त्याच्यासाठी. तो माझा वंशज आहे. तू नको तसं करू. तो आज नाही तो उद्या येईल, तो उद्या नाही तो परवा येईल. मी त्याला सांगितलेलं आहे की तू प्रकाशाकडे ये. तो आपल्यासाठी दिवस रात्र प्रार्थना करत आहे. तो आजही त्याची सेवा चालू ठेवलेली आहे. आज 2000 वर्ष झाली आहे. परमेश्वर येशू ख्रिस्त परमेश्वराच्या तुमच्या आणि माझ्यामध्ये सेवा करतोय. त्याची सेवा थांबलेली नाहीये. हालेलुया. तो म्हणतोय की मी ह्या लोकांसाठी रक्त सांडले, मी माझं पवित्र रक्त तिथं खाली ओतून आलेलो आहे, मी त्यांना शुद्ध केलेलं आहे. तरी ते आज ते भ्रष्ट झालेले आहेत, तरी ते ह्या जगामध्ये वावरत आहे. पण मी त्यांना पाचारण केले आहे, ते माझ्याकडे येऊ दे. मी त्यांच्यासाठी थांबला आहे, ते माझ्याकडे आले म्हणजे मी त्यांना सोडणार नाही. हालेलुया. आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने घ्यायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी फार मोठी किंमत दिली आहे. त्या रक्ताची किंमत आपल्याला माहिती असलं पाहिजे. हालेलुया. जगी गोष्टीमध्ये मन लावू नका. आपलं मन हे सार्वकालिक जीवनाकडे लावा, त्या स्वर्गाकडे लावा. स्वतःला वेगळं करा, भ्रष्टतेपासून दूर राहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. आणि ही तुमची वेळ मी खात्रीने प्रार्थना करेन की जेव्हा तुम्ही तुमच्या परिवारामध्ये जाल, जेव्हा तुम्ही तुमच्या इतरांबरोबर लोकांमध्ये राहाल, तेव्हा शास्त्राप्रमाणे तुम्हाला परमेश्वराच्या गुणासाठी ओळखले जावं असे तुम्ही वागाल. कारण की परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही माझे वंशज आहात हे लोकांना कळू द्या. कशावर कळू द्या? की माझे गुण तुमच्यामध्ये दिसायला पाहिजेत. अब्राहमाने परमेश्वराचं ऐकलं, त्याचे गुण त्याच्यामध्ये होते, तो आशीर्वादित झाला. त्याप्रमाणे प्रभू येशूचे गुण आपल्यामध्ये दिसायला पाहिजेत, जेणेकरून लोक तुम्हाला ओळखतील की हे परमेश्वराचे वंशज आहे. आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आपल्याला ख्रिस्त दाखवायचं आहे. ह्या जगी ह्या दृष्टी, ह्या भ्रष्ट वातावरणामध्ये आपल्याला ख्रिस्त दाखवायचं आहे. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करो, परमेश्वर तुम्हाला पवित्रतेमध्ये ठेवो आणि तुमच्या हृदयामध्ये प्रीती वाढवो, क्षमा वाढवो. हालेलुया. आपण उभे राहूया, परमेश्वरासाठी धन्यवाद करूया, त्याला एक प्रार्थना करूया आणि आपल्या मनामध्ये परमेश्वरासाठी एक प्रार्थना करा की हे परमेश्वरा, मला मार्गदर्शन कर.
आपली आत्मा, आपलं हृदय, आपले मन परमेश्वराकडे आपण लावूया. आपण परमेश्वराकडे प्रार्थनेमध्ये व्याकुळतेने आपण त्याला बोलूया की परमेश्वरा, मी या भ्रष्ट जगामध्ये वावरत आहे, तू मला मार्गदर्शन कर, माझ्यासाठी तू रास्ता दाखव, मी तुझ्याकडे हाक मारत आहे, मी तुला ओरडत आहे, माझी इच्छा आहे की तू माझ्या आयुष्यामध्ये यावं, तू मला या गोष्टीतला मार्ग दाखवावं. कारण की तिथे माझी इच्छा आहे की प्रकाशाकडे जावं. प्रभू, माझ्या आयुष्यामध्ये तुझा प्रकाश हवा आहे, मला त्या सार्वकालिक जीवनाचा प्रकाश हवा आहे. मला ह्या जटिल गोष्टी नको आहेत पिता परमेश्वरा, मला ज्या स्वर्गीय गोष्टी माझ्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत, जे आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत, ते आशीर्वाद मला हवे आहेत पिता परमेश्वरा. माझ्या शरीराच्या सर्व गोष्टी ज्या आहेत, जे मला तुझ्यापासून येण्यापासून रोखतात, जे माझ्या सैतानच्या गोष्टी माझ्या बुद्धीवरती मला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतोय, त्या सैतानाला माझ्या मार्गातून दूर करतो त्या परमेश्वरा. आपल्या मनातून, आपल्या पवित्रतेतून, पवित्र आत्म्याला बोलवा, तुमच्यावरती तो उतरत आहे याचा अनुभव घ्या. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये उभा आहे, तो म्हणत आहे की माझ्या मुली, माझ्या मुला, मी तुला स्पर्श करतोय. तो म्हणतो की तू ये माझ्याजवळ, मी तुला प्रकाशात घेऊन जात आहे. तो प्रकाश तुझ्यासाठी चांगला आहे, प्रकाशामध्ये तुला सर्व काही गोष्टी दिसणार आहे. आणि आज त्या प्रकाशामध्ये तुमच्या जे दृष्टकृत्य तुम्ही झालेले आहेत, ते सर्व तुम्ही ते सोडून एक नव्याने जन्म घ्या आणि परमेश्वराला म्हणा की हे विद्या, आज मी तुझ्यामध्ये एक नवीन उत्पत्ती झालेली आहे, मी तुझी एक नवीन निर्मिती आहे, मला आशीर्वादित कर. माझे इथून पुढचं सर्व वर्ष, जे नवीन वर्षात मी जाणार आहे, त्या वर्षामध्ये पित्या मला नवीन असं ओळखण्यात येऊ दे पित्या परमेश्वरा. तुझी दया, तुझी कृपा तू माझ्या आयुष्यात ठेव. मी तुला धन्यवादित करते की तो आत्तापर्यंत मला सांभाळलेला आहे. परमेश्वराला मागा, परमेश्वराला तो प्रकाश मागा, परमेश्वराची उपस्थिती तुमच्यामध्ये बघा, तो तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद. हे सामर्थ्यवान पिता परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभू, आज तू आम्हाला स्पर्श केलास, तुझी उपस्थिती तू आम्हाला इथे ठेवलीस पिता परमेश्वरा. इथे उभं राहिलेल्या प्रत्येकाला तू स्पर्श करत आहेस माझ्या पिता परमेश्वरा. त्यांच्यामध्ये तू नवीन असा मनुष्य निर्माण करत आहेस पिता परमेश्वरा. तो अलौकिक प्रकाश, ज्या प्रकाशामध्ये आम्ही सर्व चालावे अशी तुझी इच्छा आहे, तो प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये ठेवत आहे. होय पिता परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतोय, आम्ही तुझ्याकडे विनंती करतोय पिता परमेश्वरा. तुझ्याप्रमाणे सर्वांना अनुग्रह केलेला आहे, आमच्यावरती पण तो अनुग्रह ठेव पिता परमेश्वरा. आज माझ्या आणि माझ्या मंडळीच्या लोकांवरती तुझा पवित्र आत्मा उतरू दे पिता परमेश्वरा. कारण की तो प्रकाशामध्ये चालण्याची आमची इच्छा आहे. आमच्या आयुष्यातले प्रत्येक दिवस पिता परमेश्वरा हे तुझ्या वचनांप्रमाणे चालावे. कारण की आमचा विश्वास आहे पिता परमेश्वरा की शास्त्रामध्ये दिलेले प्रत्येक वचन तू पूर्ण करणारा परमेश्वर आहेस. प्रभू, तू जे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेस, ते आशीर्वाद आमच्या आयुष्यात मोकळे कर आणि आम्ही तुझ्या वचनांमध्ये चालावे म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर पिता परमेश्वरा. या भ्रष्ट आणि कपटी जगातून, ह्या भ्रष्ट झालेल्या ह्या दुष्ट जगातून आम्ही स्वतःला वेगळे करून ठेवावे आणि तुझे पवित्र जन म्हणून ओळखले जावे म्हणून तू आम्हाला आशीर्वादित कर पिता परमेश्वरा. आमच्यापासून तू कधी तू नको, तर तुझा कृपेचा हात तू आम्हाला ठेव पिता परमेश्वरा. मी प्रत्येकाच्या कुटुंबाला त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत पिता परमेश्वरा, त्या प्रभू येशूच्या नावामध्ये मी दूर करत आहे आणि पूर्ण करत आहे पिता परमेश्वरा. कारण की तू करुणा करणारा परमेश्वर आहेस पिता, तू आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे पिता परमेश्वरा. कारण की तुझी इच्छा आहे कुणाचा नाश होऊ नये. हो पिता परमेश्वरा, आम्हाला तू आशीर्वादित केलंस, आमच्यामध्ये तुझी उपस्थिती ठेवलीस, आमची प्रार्थना ऐकलीस आणि आमच्या वचनांमधून तू तुझी इच्छा प्रगट केलीस. म्हणून तुला कोटी 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 गौरव आणि धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. हालेलुया जीसस, थँक्यू, थँक्यू, थँक्यू जीसस, थँक्यू.